होडी चाले लाटेवरी कोण चालवी उमगेना। खेळ नियतीचा कळेना देव कळेना कुणा। होडी नवी दर्या जुना लाटा लाटानी खेळ हा पाहिला। जरी शांत भासले उरी लपून वादळे त्यांची चाहूल परी मिळेना देव कळले ना कुणा। नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आजच्या या नवीन दिवशी एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे। मित्रांनो, जल, वायू आणि रस्ते असे 3 दळणवळणाचे प्रकार आहेत। होडी हा जलमार्गासंबंधित एक प्रकार आहे। होडीत बसून आजूबाजूच्या प्रदेशात सफर करणे हा एक सुंदर प्रकार आहे। अनेक ठिकाणी नौका सफरीची सुविधा आज फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे। आधुनिक काळात अगदी सुंदर आणि सुसज्ज अशा नौका आपल्या आजूबाजूला विहार करत असताना दिसतात। नौका सफरीचा आनंद लाभ घेणे यासाठी अनेक लोक गर्दी करत असतात। सध्या रस्त्यांचे जाळे गावोगावी पसरण्यापूर्वी होडी हा एक सुंदर असा पर्याय होता। रस्त्यांचे जाळे आता गावोगावी पसरल्यामुळे लोक 2 चाकी किंवा 4 चाकी वाहनाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू लागले आहेत। सध्या होडीचा वापर हा मालाची वाहतूक आणि मनोरंजनासाठी थोड्याफार प्रमाणात केला जात आहे। मोठमोठे जहाज, क्रूज हे देखील या छोट्या होडीचं भव्य असं स्वरूप आहे। अगदी विविध सुखसोयीने परिपूर्ण असे क्रूज जहाज आज चंगळवादाचे प्रतीक मानले जातं। केवळ हौसेपुरते काही लोक या मोठ्या जहाजातून प्रवास करत असतात। आजही एका देशातून दुसऱ्या देशात मालाची वाहतूक करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीचा उपयोग केला जातो। मित्रांनो, ही झाली गोष्ट आजची, पण अगदी 20 ते 25 वर्षापूर्वी हीच होडी ही माणसाच्या आयुष्यात जीवनदायिनी होती। अनेक व्यवहार हे अगदी होडीवर अवलंबून होते। शिक्षण, आरोग्य या सेवा अगदी होडीवर अवलंबून होत्या। मुलांना शाळेत जाण्यासाठी होडीने जावे लागायचे। डॉक्टरकडे जायचे झाले तर होडीने जायला लागायचे। अगदी शेतीवर जाण्यासाठी, पलीकडे शेतीला आपल्या जाण्यासाठी होडीचाही वापर करावा लागत असे। अशा प्रकारे होडी ही अनेक लोकांचं जीवन होते। अनेक लोकांचं वैभव, अनेक लोकांची प्रतिष्ठा ही होडीवर अवलंबून होती। पूर्वीच्या काळी होड्या या काठीने किंवा वल्ल्याने चालवल्या जायच्यात। त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आत्ता जेथे 20 मिनिटे लागतात तेथे पूर्वी जवळजवळ 2 ते 2.5 तास लागायचे। अशा प्रकारे होडीची स्वरूप, होडीचं चाल ही भरती, ओहोटी आणि वाऱ्यावरती अवलंबून असायची। पावसात तर रुग्णांची परवड विचारू नका। अनेक रुग्ण उपचारासाठी जाताना होडीमध्ये धक्कावले असलेल्याची अनेक भयावह परिस्थिती होती। अगदी नदीला पूर आला तर फार मोठ्या प्रमाणात लोकांची परवड होत असे, म्हणजे लोकांना डॉक्टरकडेही जाणे शक्य होत नसे। मित्रांनो, पूर्वीच्या काळी या लाकडापासून अनेक बनवलेल्या होड्या या काठीने आणि शिडाच्या होड्या असायच्या। पण हळूहळू दिवस सरत गेले। अगदी 10 वर्षाच्या पूर्वी, आतापासून 10 वर्षाच्या पूर्वी अगदी
डिझेलचे इंजन असलेल्या होड्या सुरू झाल्या, जेणेकरून होडीचा जो स्पीड होता तो वाढला. मित्रांनो, आम्ही राजापूर तालुक्यातील रहिवासी. तालुक्याच्या ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध असल्यामुळे विविध गावातून राजापूर गाठणे हे त्यावेळेला अगदी कठीण काम असायचं. मला आठवतं, अगदी अर्जुना नदीला पूर आलेला असतानाही आमच्या वडिलांनी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी पोचवलं होतं. ज्या ठिकाणी राजापूरला पोचायला 1.5 ते 2 तास लागायचे, ते 6 तासाचा प्रवास करून रुग्णांना होडीच्या माध्यमातून अगदी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राजापूरच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोचवलं होतं. मित्रांनो, अशी जी रुग्ण बरे होऊन जी घरी आलेले आहेत, त्या रुग्णांचं प्राण वाचलं हीच आमच्यासाठी खास मोठी गोष्ट, पुण्याची गोष्ट मानावं लागेल. अनेक लोकांचे प्राण या होडीमुळे वाचलेले आहेत. अशा प्रकारे होडी हे त्यावेळी दळणवळणाचं साधन होतं. मित्रांनो, अगदी माझाच विचार केला, अगदी मी लहानपणी असताना पावसाळ्यात जो पाऊस कोसळत होता, माझ्या पोटात दुखत होतं, पण अगदी त्या काळी काठीने आणि वल्ल्याने चालवणारी होडी असल्यामुळे मला 2 ते 3 दिवस डॉक्टरची सुविधा मिळाली नव्हती. त्यामुळे 2 ते 3 दिवस कसा मी अगदी बिछाण्यावर वळवळत होतो ही माझी आई त्यावेळी सांगत होती, अजूनही आई सांगते माझी. तर अशा प्रकारे भयावह स्थिती त्या काळी असायच्या. अगदी शिक्षण, आरोग्य यासारख्या सेवा या पूर्णपणे या होडीवरती अवलंबून असायच्या. अशी ही होडी, सर्वांची लाडकी होडी, आज एक चंगळवादाचं प्रतीक बनलं तरी माझ्याबरोबर माझ्या अगोदर जी लोक जन्मले आहेत ते होडीचे उपकार विसरू शकत नाहीत. अशी आमची डौलाने चालणारी होडी. अगदी शाळेत जाण्यासाठीही होडीचा वापर केला जात असे. शाळेत जाण्यासाठी होडीचाही वापर फार मोठ्या प्रमाणात होत असे. अशा प्रकारे होडी ही आमच्या एक दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक होता. छोटीशी नाव, कडेने डोंगर, छोटेसे गाव, विसावा क्षणभर, कडेने झाडी, निसर्ग खुलवी, वाट थोडी, गाव दाखवी, सळसळ वारा, मोकळी हवा, हिरवा डोलारा, गावचा मेवा, होडीत बसून मज्जा आली, नयनी साठवून धकव्यास पळाली. अशा प्रकारे होडीच्या अनेक कविता आपल्याला ऐकता येतील. घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी, चौफेर सूर्यज्वाळा, वारा अबोल शांत, कुठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत, आकाश तेज भारे माडीवरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संत धावे, वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा, जलधी बरोबरीचे आभास मान नाते, त्याची न त्यास धरती संकेत फक्त कोटे, सानिध्य सागराचे आकाश पांघराया, परिसात ना कुणाची अस्तित्व सावराया. अशी ही आपली होडी आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासून एक अढळ निर्माण केले या होडीने. मित्रांनो, यापूर्वी मी होडीची डागडुजी कशी केली जाते, होडी कशी चालवली जाते ही मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलं होतं. आज या होडीची यशोगाथा तुमच्या समोर मी सादर करत आहे. मित्रांनो, होडी म्हणजे एक होडी म्हणजे एक जीवनदानी असं एक गणितच जणू आपल्यासमोर बनलेलं आहे. मित्रांनो, होडीचा थोडक्यात इतिहास सांगावा तर खाद्यवस्तू शोधण्यासाठी माणूस जेव्हा जंगलात
भटकत होता, आदिमानव जेव्हा जंगलात भटकत होता तेव्हा दगड आणि झाडांचे ओंडके दिसले. त्यांना हाताने उचलून बाजूला करणे शक्य होते, ओढत किंवा ढकलत नेणेसुद्धा कठीण होते, पण त्यातल्या त्यात गोलाकार धोंड किंवा ओंडके गडगडत नेणे त्या मानाने त्याला सोयीस्कर होते. अशा प्रकारे चाकाचा शोध लागला होता आणि पुढे आदिमानव अनेक चाक, अग्नी, भाषा वगैरे इत्यादी गोष्टींचा वापर करू लागला होता. हळूहळू इतर बाबतीत माणूस प्रगत होत गेला होता आणि कुऱ्हाड, करवत, पटाशी यासारख्या सुतारकामाची हत्यारे तयार करीत त्याचा उपयोग करून घेऊ लागला होता. त्यानंतर माणूस झाडाच्या ओंडक्यावरून जेव्हा त्याने बघितलं की लाकूड पाण्यावरती तरंगतं, त्यावेळी त्याने लाकडाचा ओंडका कोरून त्यापासून छोट्या छोट्या बोटी बनवल्या होत्या आणि लाकडाच्या फळ्यापासून अशी होडी तयार करायला सुरुवात केली होती. अशा या होड्या त्यानंतर त्यांचं स्वरूप बदलत गेलं, स्वरूप पालटत गेलं आणि सुंदर अशा होड्या तयार झाल्या होत्या. अगदी वाफेच्या इंजिनापासून ते डिझेलच्या इंजिनापर्यंत अनेक या होड्यांच्या इंजिनामध्ये बदल होत गेला. मनाची होडी आज जेजेच्या बेटावर पुन्हा फिरून आली. आठवणीतल्या त्या ओल्या रंगांना अलगद स्पर्शून आली. मातीच्या त्या स्पर्शाने ती स्वतःच सरून आकारू पाहू लागली. मनाची ही होडी आपला मार्ग बनवून पाहू लागली. आता या होडीच्या लाकडाला देखील पालवी फुटायला लागली, कारण मनाची ही होडी आज जेजेच्या बेटावरती फिरून आली. अशा अनेक कविता आपल्याला या होडीवरती करता येतील. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला साथ देत असतात. अनेक गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी झगडावं लागतं. अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला झगडावं लागतं. त्या आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा संबंध असतो. आजही माझं कुटुंब समाजसेवेसाठी झटत आहे आणि या होडीच्या माध्यमातून, कारण आजही कोकणासारख्या अगदी डोंगरदऱ्यांच्या आड लपलेल्या गावामध्ये होडीशिवाय पर्याय नाही. अगदी रात्री 12-1 वाजतासुद्धा लोकांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी माझे वडील सदैव तत्पर असतात. कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाही अगदी माफक दरात होडीची सुविधा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारे मित्रांनो, एक होडीची कृतज्ञता म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला आहे. मित्रांनो, आजच्या दिवशीही अगदी बाजार आणण्यासाठी ते गणपती पूजन, गणपती विसर्जन, गणपती आवाहन यासारख्या अनेक प्रक्रिया ह्या होडीवरती अवलंबून असतात. होडीची काही क्षणचित्रे म्हणजे मी जेव्हा गणपतीपासून तर आत्तापर्यंत होडीचा वापर कशा प्रकारे केला जायचा, कुठे जातो आम्ही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होडीने आपल्या आयुष्यात कोणते आमूलाग्र बदल घडवून आणलेत हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी जी होडी आहे ती आमची स्वतःची होडी आहे. आमच्या वडिलांनी स्वतःच्या कष्टाने बनवलेली, स्वतःच्या मेहनतीने बनवलेली, अगदी स्वतः लाकडं रचून ही बनवलेली होडी आहे. मित्रांनो, आपल्या मेहनतीचं जी वस्तू असते, मेहनतीचं जी फळ असतं
ते आपण अगदी जीवाच्या पलीकडे जपत असतो. आणि आजही माझे वडील या होळीला अगदी जीवाच्या पलीकडे जपत असतात. त्यांची रंगरंगोटी, तेलपाणी, होळीचं मेंटेनन्स असो, आजही अगदी सुंदररित्या करत असतात. अगदी 25 वर्षापूर्वी बनवलेली होळी आजही शाबूतपणे आम्ही आमच्या खाडीमध्ये चालते आहे. मच्छीमारी असो, पॅसेंजर असो, यासाठी ही होळी आजही अगदी सुंदररित्या वापरली जाते. या होळीमध्ये बसल्यानंतर जो आनंद भेटतो, तो आनंद म्हणजेच 3 ते 4 पिढीचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, हा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होळीचे अनेक रूपं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही त्यांचा लाभ घ्या. कोकणातील असेल तर तुम्हाला ते होळी अगदी अचूकपणे ओळखता येतील. पण कोकणाच्या बाहेरील लोकांनाही या होळींचा प्रवास तुमच्यासाठी मी सादर केला आहे. मित्रांनो, ही व्हिडिओमध्ये दिसणारी खास आत्ताच्या जमान्यातील प्लायवूडपासून आणि त्याच्यावरती फायबर कोटिंग केलेली ही होळी आणि ही चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये विहार करणारी होळी, अशा प्रकारे मी होळीची सफर तुम्हाला घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. होळीची चित्र, शिळावाल्या होळीची चित्र खास तुमच्यासाठी.